Hello, today we are going to learn chapter number 8 Triangles and Squares. Practice set 8.1. Question number first. Complete the table below by observing the diagram. तर आपल्याला क्वेश्चन दिला आहे, जो खाली दिला टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे या डायग्रामचं ऑब्झर्वेशन करून. तर सिरियल नंबर फर्स्ट काय आहे, फिगर. तर फिगर आहे ट्रायंगल ए बी सी आणि आपल्याला राईट करायचे व्हर्टायसेस. तर पहिल्या फिगरचे व्हर्टायसेस काय येणार, ए बी आणि सी. व्हर्टेक्स मीन्स काय, शिरोबिंदू. त्यानंतर त्याचे साईड काय येणार आहेत, तर साईड ए बी, बी सी आणि सी ए. तर आता ऑलरेडी फिगरमध्ये बघा, साईड ए बी, साईड बी सी आणि साईड सी ए. त्यानंतर लास्ट याच्यामध्ये काय लिहायचं, अँगल राईट करायचे. अँगल ए, अँगल बी, अँगल सी. मीन्स कोन ए, कोन बी आणि कोन सी. त्यानंतर नेक्स्ट फिगर आहे ट्रायंगल एल एम एन. तर त्यामध्ये व्हर्टायसेस राईट करायचे आहेत, व्हर्टेक्स एल, एम आणि एन. तर त्याच्या साईड पण राईट करायचे आहेत, एल एम, एम एन आणि एन एल. तर साईड आपण फिगरमध्ये पाहू शकतोय एल एम. त्यानंतर नेक्स्ट साईड एम एन आणि नेक्स्ट लास्ट एन एल. तर त्याचे अँगल एल, अँगल एम आणि अँगल एन. नाव नेक्स्ट थर्ड फिगर ट्रायंगल एक्स वाय झेड. तर त्याचे व्हर्टेक्स काय येतील, एक्स वाय अँड झेड. तर त्याच्या साईड काय येतील, एक्स वाय, वाय झेड आणि झेड एक्स. आणि त्याचे अँगल येणार आहेत अँगल एक्स, अँगल वाय अँड अँगल झेड. नाव सेकंड नंबर क्वेश्चन. ऑब्झर्व द ॲडजसेंट फिगर अँड राईट द नेम ऑफ ऑल ट्रायंगल्स. तर आपल्याला या फिगरचं निरीक्षण करायचं आहे आणि यामध्ये असलेले सगळ्या ट्रायंगलचं आपल्याला नेम राईट करायचं आहे. तर आपण फर्स्ट पाहू काय नेम येईल, ट्रायंगल ए बी सी. तर ट्रायंगल ए बी अँड सी, ट्रायंगल ए बी सी हा ट्रायंगल आपल्याला यामध्ये सापडला आहे. त्यानंतर नेक्स्ट ट्रायंगल आहे ए बी ई. ट्रायंगल ए बी ई हा ट्रायंगल मिळतो आपल्याला. नेक्स्ट थर्ड नंबर ए सी डी, ए सी डी हा ट्रायंगल मिळतो. नेक्स्ट फोर नंबर ट्रायंगल ए डी ई, ए डी अँड ई हा ट्रायंगल मिळाला आपल्याला. नेक्स्ट फाय नंबर बी सी डी, बी सी डी हा ट्रायंगल मिळाला. नेक्स्ट सिक्स नंबर ट्रायंगल बी सी ई, बी सी ई हा ट्रायंगल मिळतो. नेक्स्ट सेवन नंबर ट्रायंगल बी सी एफ, बी सी एफ हा ट्रायंगल मिळतो. नेक्स्ट एट नंबर ट्रायंगल बी डी ई, बी डी अँड ई हा ट्रायंगल मिळतो. नेक्स्ट नंबर नाईन ट्रायंगल बी डी एफ, बी डी एफ हा ट्रायंगल. नेक्स्ट नंबर 10 ट्रायंगल सी डी ई, सी डी ई हा ट्रायंगल. नेक्स्ट 11 नंबर सी ई एफ, सी ई एफ हा ट्रायंगल आहे. नेक्स्ट 12 नंबर डी ई एफ, डी ई एफ. अशा प्रकारे आपल्याला किती ट्रायंगल मिळेल, 12 ट्रायंगल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्ड. तर काय क्वेश्चन आहे बघूया आपण. ऑब्झर्व द ॲडजसेंट फिगर अँड राईट द ॲन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. तर या फिगरचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि जे क्वेश्चन विचारले त्याचे आपल्याला उत्तर द्यायचे. तर काय विचारलं आहे क्वेश्चन, राईट द नेम ऑफ द ट्रायंगल. ह्या ट्रायंगलचे नेम काय आहे, तर ट्रायंगल पी क्यू आर. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द नेम ऑफ द पॉईंट ऑन द ट्रायंगल. ऑन द ट्रायंगल मीन्स ट्रायंगलवर असणाऱ्या पॉईंटचे नावं. तर कोणते पॉईंट आहेत, पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर.
तर फिगरमध्ये बघू शकता पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर. नेक्स्ट क्वेश्चन 3rd नंबर. विच आर द पॉईंट इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्ये असलेले पॉईंट कोणते आहेत? पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी. हे दिसतात का? ए, बी आणि सी हे काय ते ट्रायंगलच्या आतमध्ये असलेले. नाव नेक्स्ट क्वेश्चन 4. विच आर द पॉईंट इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. एक्सटेरियर मीन कसे? ट्रायंगलच्या बाहेर असलेले कोणते? डी, एफ आणि ई. हे डी, एफ आणि हे काय ट्रायंगलच्या बाहेर असलेले. नाव लास्ट क्वेश्चन. राईट द नेम ऑफ द पॉईंट इन द ट्रायंगुलर रिजन. तर त्यामध्ये कोणते येतं? ए, बी, सी. ए, बी अँड सी. तर अशा प्रकारे आज आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवला. अशाच प्रकारचे पुढील सर्व प्रॅक्टिस पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.